तुमचा हरभरा आता 4,600 रुपयाने 4,800 रुपयाने विकायची गरज नाही। आता तुमच्यासाठी हमी भावाने खरेदी करणार आहे सरकार। त्यासाठी शेतकऱ्यांना खुली करून दिलेला आहे ते म्हणजे नाफेड। नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हरभरा खरेदी करणार सरकार आणि सरकारने त्या ठिकाणी जे हमी भाव घालून दिलेले आहे म्हणजे 5,875 रुपये, तर 5,875 रुपयाच्या हमी भावाने खरेदी होणार। त्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे, तर ते काम काय आहे तर ते सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला हरभऱ्याची नोंदणी करणे गरजेचे असते। जसे की आपण सोयाबीनची नोंदणी केली होती तशीच आपल्याला हरभऱ्याची नोंदणी करायची आहे। आणि हरभऱ्याची नोंदणी करण्यासाठी आपल्याकडे दोन पर्याय त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे। एक म्हणजे ई समृद्धी ऍप, म्हणजे आपण घर बसल्या ई समृद्धी ऍपच्या माध्यमातून त्या ठिकाणी हरभऱ्याची नोंदणी करू शकतो। दुसरं म्हणजे की जिथे आपल्याला नाफेड सेंटर आहे त्या सेंटरच्या माध्यमातून सुद्धा आपली हरभऱ्याची नोंदणी त्या ठिकाणी करू शकता। मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला हरभरा पिकाला त्या ठिकाणी हमी भाव आपल्याला 5,875 रुपये आहे, तर त्या हमी भावाने खरेदी होणार आहे। ती सरकारने हरभरा खरेदी करण्याचं नाफेडच्या माध्यमातून जे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे 7,61,000 मेट्रिक टनाचं इतका उद्दिष्ट सरकारने खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी नाफेडच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला हमी भावाने खरेदी त्या ठिकाणी सरकार जर करत असेल तर आपण याचा लाभ घेतला पाहिजे। कारण आपण बघतोय की लोकल मार्केटमध्ये आपल्याला 4,600 रुपयापासून ते जास्तीत जास्त 5,100 रुपयापर्यंत भाव मिळत आहे। त्यामुळे आपल्याला यामध्ये नोंदणी करणे गरजेचे आहे। मग आता तुम्ही म्हणाल की नोंदणी कधी चालू होणार आहे, तर मित्रांनो सांगतो। मित्रांनो, 1 मार्च 2026 पासून सुरू होणार आहे आणि त्याची जी शेवट तारीख नोंदणीची आहे तर ती 31 मार्च 2026 आहे। म्हणजेच 1 महिन्याचा कालावधी आपल्यासाठी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हरभऱ्याची नोंदणी चालू करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला हमी भावाने खरेदी त्या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला हे महत्त्वाचं आहे की आपण लवकरात लवकर हरभऱ्याची नोंदणी त्या ठिकाणी करून ठेवा। त्याला कोणते कागदपत्रे लागतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।